विद्यार्थी मित्रो, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील लेखन या प्रकाराचा विचार करणार आहोत। लेखन यामध्ये आपण प्रामुख्याने निबंध लेखन त्याचा आपण विचार करणार आहोत। इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्ही निबंध लेखन केलेलं आहे, त्याला एसे रायटिंग म्हटलं जातं। हिंदीमध्ये सुद्धा निबंध लेखन, भाषा विषयामध्ये निबंध लेखन आपण करतो। शालेय जीवनामध्ये निबंध लेखनाचा सराव आपण केलेला आहे। अर्थात आपण आता 12वीला आलेलो आहोत, 11वीला 12वीला आलेलो आहोत। महाविद्यालयीन जीवनामध्ये आपल्याकडून प्रगल्भ विचारांची अपेक्षा असते। आता आपल्याला जसं पदवीपर्यंत शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळे विविध स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत। समाजातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये निबंध लेखनासंबंधीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात। या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला भाग घ्यायचा आहे, म्हणून उत्तमोत्तम निबंध लेखन आपल्याला करता आलं पाहिजे। म्हणून त्या दृष्टिकोनातून निबंध लेखनाचं स्वरूप कशा प्रकारचं असतं, त्याची पूर्वतयारी कशा प्रकारे करावी, उत्तम निबंध कशा प्रकारे लिहावा या संबंधीची माहिती असणं अतिशय आवश्यक असतं। या सर्वांचा उपयोग आपल्याला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी निश्चितच होईल। याचं स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे। स्वरूप जाणून घेताना निबंध म्हणजे काय ते आपल्याला प्रामुख्याने पाहायचं आहे। निबंध या शब्दाचा अर्थ गुंफणे किंवा बांधणे असं होतो। नीट बांधलेला किंवा नीट गुंफलेला किंवा नीट जुळवलेला विचार म्हणजे निबंध होय। निबंधामध्ये विचार महत्त्वाचे आणि तेही स्वतःचे विचार महत्त्वाचे। खरं म्हणजे निबंधामध्ये जो दिलेला विषय असतो त्या विषयाला धरून मनातील विचार आणि कल्पना आणि भावना यांची सूत्रबद्धपणे मांडणी केली पाहिजे। बघा, विचार, कल्पना आणि भावना यांची जुळवाजुळव आपल्याला करता आली पाहिजे। आत्माविष्काराला म्हणजे स्वतःच्या विचाराला, स्वतःचं मन, त्याबद्दलचे विचार आपल्याला व्यक्त करण्याला भरपूर वाव असतो। खरं म्हणजे एखाद्या विषयामध्ये आपल्याला जे माहीत असतं ते म्हणजे निबंध असं त्याचा अर्थ नाही आहे। तर एखाद्या विषयासंबंधी आपल्याला जे ज्ञान आहे ते ज्ञान सूत्रबद्ध पद्धतीने मांडणं, त्याची सुसंगत आणि योग्य विचारांची जुळवाजुळव करणं, अर्थपूर्ण कल्पना यांची गुंफण करणं म्हणजे निबंध होय। यामध्ये स्वतःचे विचार हे महत्त्वाचे, त्याच्यामध्ये सूत्रबद्धता महत्त्वाची आणि सुबकता महत्त्वाची। व्यवस्थित वाक्यरचना, व्यवस्थित परिच्छेद लेखन, विरामचिन्हांचा वापर आणि शुद्ध लेखन याला सुद्धा निबंध लेखनामध्ये अतिशय महत्त्व असतं। अर्थात उत्तम विचारांचे, भावनांचे, अनुभवांचे, घटनांचे, व्यक्तिविशेषांचे विवरणात्मक आणि माहितीपूर्ण विवेचन या निबंधामध्ये केलेले असते। बघा, उत्तम विचार असतात। साधारणपणे परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न असतो की खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 300 शब्दामध्ये निबंध लिहा। निबंध हा वाचत बसायची गरज नाही आणि निबंध हा आपण परीक्षेमध्ये लिहिलाच पाहिजे, कारण ते स्वतःचं मत असतं। निबंधामध्ये आपल्याला गुण मिळतातच, वाचकाला तो आवडला पाहिजे। आणि निबंधामध्ये बघा, पुनरुक्ती टाळली पाहिजे। त्याच विषयाची पुनरुक्ती, एखाद्या वाक्याची पुनरुक्ती, एखाद्या मुद्द्याची पुनरुक्ती, पुन्हा पुन्हा तोच मुद्दा, पुन्हा पुन्हा तेच वाक्य
आपण टाळलं पाहिजे. ओघवत्या भाषेमध्ये हा निबंध लिहिता आला पाहिजे. अर्थात निबंध लेखन करणं ही एक कला आहे आणि ते एक शास्त्र सुद्धा. आपलं चौफर वाचन कसं आहे, समाजाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे, आपली निरीक्षण शैली कशी आहे आणि आपल्यावर होणारे संस्कार, या सगळ्या गोष्टींचा परिणाम निबंध लेखनावर होत असतो. म्हणून निबंध लेखनामध्ये माहितीपूर्ण विवेचन तर केलेलं असतंच, परंतु एक मनोवेधक गुंफण त्याच्यामध्ये असते आणि असली पाहिजे. वाचकाचं मन गुंतून ठेवलं पाहिजे. आपले जे विचार आहेत ते ओघवत्या शैलीमध्ये, ओघवत्या भाषेमध्ये, सुबोध भाषेमध्ये. भाषा ही साधी सोपी असावी, साधी सोपी भाषा. कठीण शब्दांची रचना त्यामध्ये करू नये. अवजड बोजड शब्द त्यामध्ये मांडू नये, ज्या शब्दांचा अर्थ आपल्यालाच माहीत नाही असे विचार आपण त्यामध्ये मांडू नयेत. परीक्षेमध्ये निबंध हा उतरून काढायचा नसतो, तर दिलेल्या विषयावर आपले स्वतःचे विचार मांडणं महत्त्वाचं असतं. निबंधाची सुरुवात, निबंधाचा मध्य आणि निबंधाचा शेवट हाही अतिशय महत्त्वाचा असतो. परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण घेण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी निबंध लेखन हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. निबंध लेखन करण्यापूर्वी अगोदर आपण परीक्षेमध्ये त्या निबंधाचा विषय वाचला पाहिजे. साधारणपणे 5 विषय त्या ठिकाणी दिलेले असतात आणि त्या 5 विषयातून एका विषयावर निबंध लेखन आपल्याला करायचं असतं. निबंधाचे प्रकार आपण जर पाहिले तर त्याचे विषय आपल्याला लक्षात येतील. साधारणपणे या 5 प्रकारामधील प्रत्येक एका प्रकाराचा एक विषय परीक्षेमध्ये निबंध लेखनासाठी दिलेला असतो. निबंधाचे प्रकार, त्यामध्ये 5 प्रकार साधारणपणे खालीलप्रमाणे सांगता येतात. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. वर्णनात्मक, यावरूनच आपल्या लक्षात येईल, शब्दावरून वर्णन केलेलं असतं साधारणपणे. पण एखाद्या गोष्टीचं वरवरचं वर्णन आणि त्याच्या अंतरंगाचं वर्णन याच्यामध्ये फरक आहे. आता विचारांची प्रगल्भता वाढल्यामुळं अंतरंगाचं वर्णन सुद्धा करणं हेही यातून आपल्याला अपेक्षित आहे. एखाद्या स्थळाचं वर्णन, ऋतूचं वर्णन, निसर्गाचं वर्णन किंवा प्रवास वर्णन, एखाद्या घटनेचं वर्णन, हे वर्णनात्मक निबंधामध्ये आपल्याला ते विषय सांगता येतात. त्यामध्ये समजा पहाटचे सौंदर्य किंवा आम्ही केलेली अविस्मरणीय सहल हे वर्णन आपलं सांगता येतं. किंवा त्या ठिकाणी शिवनेरी किल्ला याचं वर्णन आपल्याला सांगता येईल. एखाद्या घटनेचं, एखाद्या स्थळाचं, एखाद्या ऋतूचं, रम्य हा वसंत ऋतू, अशा प्रकारे निबंधाचे विषय आपल्याला घेऊन त्यावर सविस्तर लेखन करता येतं. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तिचित्रणात्मक निबंध हा दुसरा प्रकार. यामध्ये एखाद्या व्यक्तीचं, श्रेष्ठ व्यक्तीचं वर्णन केलेलं असतं किंवा व्यक्तिप्रधान त्याचं चरित्र वर्णन केलेलं असतं. प्रथित यश किंवा समजा माझी आई, माझे वडील, माझे शिक्षक याचं वर्णन त्यामध्ये केलेलं असतं. किंवा एखादा जगत विख्यात एखादा व्यक्ती, समजा महान खेळाडू सचिन तेंडुलकर किंवा संगीतकार गायक पंडित भीमसेन जोशी किंवा महान गायिका लता मंगेशकर, याच्यामध्ये अशा व्यक्तिवर्णन चित्रणात्मक लेखनाचा, निबंध लेखनाचा समावेश होतो. याला व्यक्तिचित्रणात्मक निबंध असं म्हटलं जातं.
तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध. आत्मवृत्तात्मक निबंध. बघा याच्यामध्ये आत्मचरित्र किंवा आत्मकथन सांगितलेलं असतं. त्याला प्रामुख्याने आत्मकथनात्मक निबंध असे म्हटलं जातं. म्हणजे यामध्ये आपण स्वतः ते बोलत आहोत की आपल्या जीवनातील त्या घटना आहेत असं गृहीत धरून आत्मकथनात्मक आत्मचरित्रात्मक निबंध लेखन केलेलं असतं. याच्यामध्ये आपण प्रत्येकाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने मी हे आत्मनिवेदन असतं. मी बोलतोय, उदाहरणार्थ मी सिंहगड बोलतोय, आत्मकथनात्मक निबंध आहे. किंवा मी सज्जनगड बोलतोय, आत्मकथनात्मक निबंध. किंवा छत्रीचं आत्मवृत्त म्हणजे आत्मवृत्त किंवा आत्मकथनात्मक निबंध या प्रकारामध्ये हा प्रकार येतो. याच्यामध्ये मनोगत महत्वाचं आहे. मनोगत प्रधान त्याला म्हटलं जातं. आपल्या मनातील विचार आपण त्यामध्ये आहोत. म्हणजे यामध्ये परकाया प्रवेश महत्वाचा आहे. परकाया प्रवेश म्हणजे दुसऱ्याच्या शरीरामध्ये प्रवेश करून किंवा आपण ते आहोत असं गृहीत धरलेलं असतं त्याच्यामध्ये. हा तिसरा प्रकार आहे. चौथा प्रकार आहे कल्पना प्रधान. कल्पना प्रधान याच्यामध्ये कल्पनाच केलेली असते. विचारांची कल्पना असते. कल्पना फुलवत केलेलं लेखन म्हणजे कल्पना प्रधान निबंध त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. उदाहरणार्थ सूर्य मावळला नाही तर, किंवा पेट्रोल संपले तर, म्हणजे वृत्तपत्रे नसती तर, म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी ती कल्पना केलेली असते. त्याला कल्पनात्मक निबंध असं म्हटलं जातं. किंवा मी मुख्यमंत्री झालो तर, किंवा मी राष्ट्रप्रमुख झालो तर, मी राष्ट्रपती झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, जर तर असा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असतो. आणि पाचवा स्थूल मानन हा प्रकार सांगितला जातो. पाचही प्रकार स्थूल मानन आहेत. पाचवा प्रकार आहे तो म्हणजे वैचारिक निबंध. वैचारिक निबंध याच्यामध्ये विचार महत्वाचे. एखादा विचार सांगितलेला असतो, चिंतन केलेलं असतं, एखादी समस्या त्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं असतं. याला वैचारिक निबंध असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ चालाल तर वाचाल, किंवा तंत्रज्ञानाची किमया, अशा प्रकारचे विचार याच्यामध्ये मांडलेले असतात. म्हणून दिलेल्या विषयावरच आपण लेखन केलं पाहिजे. एकाच विषयावर साधारणपणे आपण लेखन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला विकल्प भरपूर असतात. परीक्षेमध्ये प्रत्येक प्रकाराचा किमान एक निबंध परीक्षेमध्ये दिला जातो. आणि सगळे विषय वाचून आपल्याला कोणत्या प्रकारचा निबंध लेखन करता येतं हे जाणून आपण त्या विषयावर एकाच विषयावर लेखन केलं पाहिजे. आपण क्रमाक्रमानं प्रत्येक विषयाचा निबंध लेखन कशा प्रकारे करायचं हे अभ्यासणार आहोत. पहिला प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. वर्णन करणं, चित्रण करणं. बघा आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचं, वास्तूचं किंवा प्रसंगाचं हुबेहूब शब्दात रेखाटलेले चित्र वाचकासमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. आपण जे पाहिले, अनुभवले त्याचे शैलीदार वर्णन अशा प्रकारच्या निबंधामध्ये अपेक्षित असतं. एखादे दृश्य सहल असेल, घटना असेल, सण असतील, ऋतू असेल, प्रवास असेल, स्थळ असेल, त्याचं खरं तर शब्दचित्रच रेखाटायचं असतं. लेखन करताना त्यात लालित्य आणि कलात्मकता असावी. बघा, लालित्य आणि कलात्मकता हे महत्वाचं. नुसतं वर्णन करणं, जसं आहे तसं मांडणं
यापेक्षा लालित्य आणि कलात्मकता म्हणजे वाचनाला वाचावं असं वाटलं पाहिजे. त्यातले सौंदर्य स्थळ किंवा त्याचं ऐतिहासिक महत्त्व हे आपल्याला मांडता आलं पाहिजे. निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखी तीक्ष्ण नजर असेल तर तो तपशिलाने निरीक्षण करू शकतो. बघा, कॅमेरा आपल्या समोर सतत असतो, तीक्ष्ण नजर असते. थोडी जरी चूक असली तरी ते कॅमेऱ्यामध्ये टिपवली जाते. आणि निबंधामध्ये तसंच आहे. निबंध लेखन करताना लेखकाची दृष्टीही अशी असली पाहिजे, तीक्ष्ण दृष्टी त्याला असली पाहिजे. निरीक्षण शक्ती त्याची दांडगी असली पाहिजे. पाहणं आणि दिसणं याच्यामध्ये फरक आहे. आपण डोळ्याचा धर्म पाहणं आहे, पण आपल्याला ती वस्तू दिसली पाहिजे. तर दिसण्यामध्ये आपली निरीक्षण शैली असते. म्हणजे एखाद्या घटनेचं निरीक्षण केल्यानंतर, एखाद्या स्थळाचं निरीक्षण केल्यानंतर, एखाद्या प्रसंगाचं निरीक्षण केल्यानंतर त्याचा आपल्या मनावर जेवढा प्रभाव पडतो ते आपल्या निबंध लेखनाचा विषय होऊ शकतो. म्हणून सूक्ष्म निरीक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. सूक्ष्म निरीक्षण, बारकाईनं निरीक्षण करणं. सूक्ष्म म्हणजे बारकाईनं. म्हणून एखादी घटना आपल्याला चित्रित करता आली पाहिजे. साध्या साध्या घटना असतात बघा, पण तेही आपल्याला चित्रित करता आल्या पाहिजेत. 2 मेणबत्त्या नावाचा एक श्रीमा माटे यांचा एक ललित निबंध आहे बघा. त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की एक मेणबत्ती स्वतः जळते आणि ₹1 एवढं शेवटी त्या मेणबत्तीचं अस्तित्व शिल्लक राहतं. आणि एक मेणबत्ती अशी आहे की ती अडगळीला टाकून दिलेली असते, तिला झुरळं मुंग्यांनी गुरतडून टाकलेलं असतं. यावरून लेखकाला एक विचार सुचतो की स्वतःसाठी जगलास तर मेलास, इतरांसाठी जगलास तर जगलास. म्हणजे बघा, एका विद्यार्थ्यानं लेखकाला प्रश्न विचारला होता की त्या ठिकाणी मनुष्याच्या जीवनातील अत्यंत सुखाचा क्षण कोणता. त्यावरून, त्या मेणबत्त्यावरून लेखकाला तो विचार सुचलेला आहे. म्हणजे एखाद्या घटनेचं वर्णन करताना त्यातून लालित्यपूर्ण विचार मांडणं हे महत्वाचे. जो स्वतःसाठी जगत असतो तो मरत असतो, आणि जो दुसऱ्यासाठी जगत असतो तो खऱ्या अर्थाने जीवन जगत असतो, असा विचार लेखकाने त्यामध्ये सांगितला. अर्थात वर्णन करताना भाषिक अलंकार तर आपण वापरले पाहिजेतच. भाषा शैली सुद्धा उगवती असली पाहिजे. त्यामध्ये आपले विचार, भावना, कल्पना तेही मांडल्या पाहिजेत. त्याचे गहिरे रंग आपण त्यामध्ये भरले पाहिजेत. आणि अधूनमधून भाषिक सौंदर्याची उधळण आपल्याला करता आली पाहिजे. म्हणून वर्णनात्मक निबंधामध्ये भाषेला महत्त्व. अलंकारिक भाषा, अलंकारिक भाषा यामध्ये आपल्याला लेखन करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, आमची अविस्मरणीय सहल किंवा वसंत ऋतू किंवा मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, चांगल्या बाबी त्याच्यामध्ये आपल्याला चित्रित करता आल्या पाहिजेत. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. व्यक्तिचित्रणात्मक निबंध, त्या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की यामध्ये एखाद्या व्यक्तीचे चित्रण केलेलं असतं. व्यक्तीचं शब्दचित्रण करणारा निबंध म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध. आता ही व्यक्ती कोण असते तर कोणी असू शकते. अगदी आपले स्वतःचे आईवडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजी विक्रेता, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, लोकप्रतिनिधी किंवा एखादा पोलीस अधिकारी, कलावंत, अशी कुणीही व्यक्ती असू शकते. फक्त एकच अट आहे की म्हणजे नेमक्या शब्दांच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं हुबेहूब चित्तवेधक आणि कलात्मक शब्दचित्र उभं करता आलं पाहिजे. बघा, तर अशा नामू परीट, पु ल देशपांड्यांचे बघा काही व्यक्तिचित्रणात्मक निबंध आहेत पहा. नामू परीट, सखाराम गटणे, की अशा प्रकारे अंतू बर्वा हे व्यक्तिचित्रणात्मक निबंध आहेत. म्हणून त्या व्यक्तीचं नेमक्या शब्दामध्ये हुबेहूब असं चित्रण आपल्याला करता आलं पाहिजे.
ते चित्रण चित्तवेधक आणि कलात्मक असलं पाहिजे. व्यक्तिचित्रणात्मक निबंध वाचताना ती व्यक्ती वाचकाच्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे. अशा निबंधात त्या व्यक्तीचं संपूर्ण जीवनचरित्र तपशीलवारपणे लिहिणं अपेक्षित नसतं. तथापि त्या व्यक्तीची शरीरयष्टी, सवयी, लकबी, रंगरूप, पेहराव, स्वभाव, व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये यांचं वर्णन अपेक्षित असतं, आवश्यक असतं. व्यक्तिचित्रण म्हणजे त्या व्यक्तीचा तपशील नव्हे, माहितीचा तपशील नव्हे, तर त्याच्या व्यक्तिमत्वाचे, कर्तृत्वाचे सुसंगत आणि लालित्यपूर्ण शब्दचित्र मांडणं. त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, तो कसा आहे, त्याची लकब, त्याची शैली, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं कर्तृत्व हे मांडता आलं पाहिजे. आणि हे वाचल्यानंतर वाचकाला आनंद झाला पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे. म्हणून व्यक्तिचित्रण हे मार्मिक शब्दांनी बहरलेलं असलं पाहिजे आणि विचारांनी फुललेलं असलं पाहिजे. उदाहरणार्थ, माझे आवडते शिक्षक किंवा माझी आई हे आपल्याला मांडता आलं पाहिजे. त्यानंतरचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध. आत्मवृत्तात्मक निबंध, आत्मवृत्त सांगणं, आपली कहाणी सांगणे. थोडक्यात कहाणी प्रधान हा निबंध आहे, पण ती कहाणी सांगताना त्याच्यामध्ये सुखदुःखाचं वर्णन असावं. याच्यामध्ये आपल्या भावभावनांचं, सुखदुःखांचं, विचारांचं, अनुभवांचं कथन तो करत असतो. जो कोणी आपली ती कथा सांगत असतो त्याच्यामध्ये कडू गोड आठवणी असू शकतात, सुखदुःख असू शकतं, रम्य आठवणींचा तो पट असतो. आपलं प्रगती पुस्तक किंवा उत्तरपत्रिकेचं जसं आत्मकथन असू शकतं तसं पुतळ्याचं सुद्धा आत्मकथन असू शकतं. मी पुतळा बोलतोय. बोलणं, व्यक्त होणं त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. कोण बोलत आहे हे जसं त्याला महत्व आहे तसं ते बोलणं आपल्या अंतरंगातलं असलं पाहिजे, आतून ते बोलणं आलं पाहिजे. म्हणून काहीतरी वेगळं सांगण्याची उर्मी माणसाला असली पाहिजे, त्यातून आत्मकथन व्यक्त होत असतं. याच्यामध्ये भावना, भावनेचा स्पर्श महत्वाचा आहे. भावनेचा स्पर्श महत्वाचा. त्याचबरोबर याच्यामध्ये मी हे गृहीत धरलेलं असतं. मी स्वतः बोलतोय, आपण त्याच्यामध्ये आहोत. त्याच्यामध्ये परकाया प्रवेश महत्वाचा. परकाया प्रवेश हा महत्वाचा आहे. म्हणून संस्कृतीमध्ये म्हटलं निबद्धते अस्मिन इति. बघा, निबंधाला विषयाचं बंधन नसतं. निबंधाचा आवाका खूप मोठा असतो. म्हणून त्या ठिकाणी जे जे पाहिलं जातं, निरीक्षण केलं जातं त्याला निबंध असं म्हटलं जातं. पण तो विशिष्ट पद्धतीने गोवला गेला पाहिजे. ज्याप्रमाणे भरपूर एखादा फुलांचा हार आहे, टोपली आहे, वेगळ्या रंगाची फुले त्याच्यामध्ये, हा त्याचा हार करणारा, पुष्पहार करणारा हा विशिष्ट पद्धतीनं त्यातले फुलं निवडून त्याची विशिष्ट पद्धतीनं सुंदर अशा आकर्षक रचना करत असतो, तेव्हा तो उत्तम प्रकारचा हार होतो. त्याचप्रमाणे उत्तम विचारांची योग्य अशी मांडणी करणं म्हणजे निबंध होय. आणि आत्मकथनामध्ये किंवा आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये मी असतो, परंतु मीपणा नसावा. म्हणजे आपण आपलं स्वतःचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडता कामा नये. आपण ते आहोत, ती व्यक्ती आहोत असं गृहीत धरून, मग ती जड वस्तू असेल, अचेतन असेल किंवा सचेतन वस्तू असेल, असं ते आपण गृहीत धरून आपण लेखन केलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा नदीची आत्मकथा, आपण स्वतः नदी आहोत असं गृहीत धरून आपण बोलायचं. ती बघा किती सुखदुःख लोकांचं सहन करते आणि लोकांना जीवन देते. म्हणून आपण प्रत्यक्ष ते अवतीर्ण झालेलो आहोत, त्यामध्ये आहोत असं गृहीत धरून आपण लिहायचं असतं. म्हणून दुसरं उदाहरण बघा, मी रस्ता आहे असं समजून रस्त्याची कैफियत, त्याचं मनोगत, गाऱ्हाणं, अनुभव शब्दबद्ध करणं
म्हणजे अशा प्रकारचं निबंध लेखन करणं होय. त्यासाठी विषयांची प्रयत्नपूर्वक आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. त्या विषयाशी एकरूप होणं, एकरूपता हा महत्वाचा. एकरूपता. एक तर तो विषय समजला पाहिजे आणि आपण ते आहोत असं गृहीत धरलं पाहिजे. मी सूर्य बोलतोय असंही आपलं लिहिता येईल, किंवा मी बहुरूपी बोलतोय असं लिहिता येईल, किंवा स्त्री जन्मा ही तुझी कहाणी म्हणजे स्त्रियांचं आत्मवृत्त आपल्याला सांगता येईल. म्हणून या प्रकारामध्ये मनोगत सांगणं, कैफियत सांगणं, कहाणी सांगणं, आत्मकथन अशीही याला नावं दिली जातात. म्हणून ज्याचं आपल्याला आत्मकथन करायचं, त्याच्या अंतरंगामध्ये आपल्याला शिरता आलं पाहिजे, त्याची सुखदुःख आपल्याला मांडता आली पाहिजेत, त्याचे अनुभव हे आपल्याला व्यक्त करता आले पाहिजेत. याच्यामध्ये कल्पना विलासाला भरपूर वाव असतो. भरपूर कल्पना करता येतात. कल्पना विलास त्याच्यामध्ये भरपूर वाव आहे. आणि दिलेला जो विषय असतो त्याचं संगतवार विवेचन करणं गरजेचं. संगतवार. कुठेही मुद्द्यांची पुनरावृत्ती होता कामा नये, वाक्यांची पुनरावृत्ती होता कामा नये. त्यामध्ये आपल्या विचारांनाही महत्त्व असतं. म्हणून व्यवस्थित वाक्यरचना, अलंकारिक भाषा यालाही महत्त्व असतं. म्हणून ते प्रसंग चटकदार पद्धतीने आपल्याला चित्रित करता आले पाहिजेत आणि परिणामकारक पद्धतीने आपल्याला चित्रित करता आले पाहिजेत. म्हणून या आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये त्या त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये शिरायला आपल्याला भरपूर वाव असतो. उदाहरणार्थ इथे दिलेलं बघा, आईस्क्रीमचं मनोगत. आईस्क्रीम आपण खातो. आता आईस्क्रीम आपण स्वतः आहोत असं गृहीत धरून आपण ते लिहायचंय. म्हणून त्याबद्दलचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून निबंध लेखन हा शेवटच्या अर्ध्या तासामध्ये लिहिला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्या परीक्षेमध्ये हा पहिला प्रश्न असतो, पण हा एक तर निबंधाचा सगळे विषय वाचून घ्यायचे आणि बाकीचे त्या ठिकाणी कृती आपण सोडवल्या पाहिजेत आणि शेवटच्या अर्ध्या तासामध्ये निबंध लिहिला पाहिजे. कारण निबंध लिहित असताना त्या ठिकाणी आपल्याला वेळेचं भान ठेवणे महत्त्वाचं आहे. म्हणजे हातालाही वेग असला पाहिजे, लेखनालाही वेग असला पाहिजे, शुद्ध लेखन करणं, विरामचिन्हांचा वापर करणं, व्यवस्थित वाक्यरचना करणं याही गोष्टीला जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर आपलं वाचन कसे आहे, आपल्यावरले संस्कार कसे आहेत, आपल्यातली प्रगल्भता कशी आहे यालाही या निबंध लेखनामध्ये महत्त्व आहे. त्यानंतर चौथा प्रकार येतो म्हणजे कल्पना प्रधान निबंध. बघा, कल्पना प्रधान निबंध. याच्यामध्ये कल्पनेला प्राधान्य दिलेलं असतं. एखादी कल्पना केलेली असते. उदाहरणार्थ मी अभिनेता झालो तर, किंवा मी अभिनेत्री झाले तर, अशी कल्पना करून त्या ठिकाणी निबंध आपण स्वतः लिहायचा असतो. कल्पना विलासाला तिथं वाव दिलेला असतो. सहज, सुंदर आणि वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पनांची उत्तुंग भरारी या निबंधामध्ये केलेली असते. या पद्धतीने हा निबंध नटलेला असतो. पण त्याला न्याय देण्यासाठी चांगल्या कल्पनांची गुंफण आपल्याला करता आली पाहिजे. उदाहरणार्थ मी मुख्यमंत्री झालो तर, मी राष्ट्रपती झालो तर, किंवा मी उत्तम नृत्यकार झालो तर, मी उत्तम गायक झालो तर, म्हणजे याच्यामध्ये कल्पनाच केलेली असते. किंवा मी पक्षी झालो तर. अशा प्रकारे विषय वाचता क्षणीच तो लिहायचा मोह आपल्याला झाला पाहिजे. परंतु 5-10 वाक्य लिहिली तर आणि नंतर आपले विचार थांबले तर त्या निबंध लेखनाला आपण न्याय देऊ शकणार नाही. म्हणून कल्पनाप्रधान निबंध लेखन करण्याचा सराव असला पाहिजे आणि सवय केली पाहिजे. हे सराव महत्वाचा, सवय महत्वाची. कल्पनेच्या दुनियेमध्ये रमण्याचा रियाज केला पाहिजे. प्रयत्नातून या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. म्हणून एका कल्पनेतून दुसरी कल्पना, दुसऱ्या कल्पनेतून तिसरी कल्पना आपल्याला सुचू शकते.
समर्थ रामदासांनी बघा कल्पनेबद्दल म्हटलेलं आहे, कल्पना कल्पिता कल्पकोटी. एका कल्पनेची आपण जर कल्पना केली तर त्यातून कोटी कोटी कल्पना निर्माण होऊ शकतात. म्हणून अनोख्या कल्पनांनी नटलेला निबंध हा नक्कीच वाचकाला गुंतवून ठेवू शकतो. अशा प्रकारचा हा चौथा प्रकार. पाचवा प्रकार आहे तो म्हणजे वैचारिक निबंध. याच्यामध्ये विचार मांडलेले असतात. विचारांना महत्व आहे, भावनेपेक्षा कल्पनेपेक्षा. हा विचारावर आधारलेला असतो. एखाद्या विचाराला किंवा समस्येला प्राधान्य त्यामध्ये दिलेलं असतं. त्यामध्ये एखाद्या विषयावर साधक बाधक चर्चा केली जाते, योग्य अयोग्य, साधक बाधक विषयावर चर्चा केलेली असते. उदाहरणार्थ बघा की मन श्रेष्ठ का मनगट श्रेष्ठ, अशा त्या ठिकाणी त्या विषयावर चर्चा केलेली असते. म्हणून याला वैचारिक निबंध असं म्हटलं जातं. की त्याचे गुणदोष, दोन्ही बाजूचे गुणदोष सांगितलेले असतात. म्हणून या संदर्भात प्रतिकूल अनुकूल मतं आपल्याला लिहिता येतात. खंडन मंडन किंवा साधक बाधक चर्चा आपल्याला यामध्ये करता येते. यामध्ये चिंतनही महत्वाचं आणि त्यामुळे विविध विषय हे याच्यामध्ये येऊ शकतात. परंतु एखाद्या विषयाच्या बाबतीत पूर्वग्रह दूषित होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. म्हणून एखाद्या विषयाचा विचार परिपूर्ण आणि कमीत कमी शब्दामध्ये कौशल्य पद्धतीने आपल्याला मांडता आला पाहिजे. त्याला श्रेष्ठ दर्जाचा निबंध असं म्हटलं जातं. केवळ गंभीरच विषय हाताळावेत असंही नाही, तर हलके फुलके सुद्धा विषय त्याच्यामध्ये हाताळता येतात. उदाहरणार्थ मोबाईल, शाप वरदान, किंवा पर्यावरणापुढील आव्हानं, किंवा देशाच्या प्रगतीमधील महिलांचं योगदान. अशा प्रकारे या विषयावर आपल्याला पद्धतशीर तर्कशुद्ध त्याची मांडणी करता आली पाहिजे आणि आपले विचार आपल्याला पटवून देता आले पाहिजेत. तर या भागामध्ये आपण इथेच थांबूया. त्यानंतर या निबंध लेखनाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण निबंध लेखनासाठी पूर्व तयारी कशा प्रकारे केली पाहिजे त्याचा विचार आपल्याला करायचा आणि उत्तम निबंध लेखन कसं करता येईल ते आपल्याला बघायचं. तुर्तास आपण इथे थांबूया. धन्यवाद.